पुण्यात अजित पवार यांना धक्का बसण्याची शक्यता आहे। दौंडचे माजी आमदार रमेश थोरात राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत। उपमुख्यमंत्री अजितदादांचे विश्वासू सहकारी असल्याची माहिती आहे। थोरातांनी वेगळी भूमिका घेतल्यास अजितदादांना धक्का बसण्याची शक्यता आहे। दौंड विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरून राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश थोरात राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहेत। थोरातांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे। त्यामुळे अजित पवार यांचे विश्वासू सहकारी रमेश थोरात यांनी वेगळी भूमिका घेतल्यास दादांना धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली। रमेश थोरात यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विनोद गायकवाड यांनी। दौंड विधानसभेचे माजी आमदार रमेश थोरात खरं तर आता माझ्या सोबत आहेत। खरं तर काही दिवसांपासून माजी आमदार रमेश थोरात हे आता तुतारीच्या म्हणजे शरद पवार यांच्या पक्षात खरं तर प्रवेश करण्याच्या सध्या चर्चांना उधाण आलंय। यावर सविस्तर बोलण्यासाठी आप्पा माझ्यासोबत आप्पा, अशा चर्चा सुरू झाल्यात की तुम्ही आता घड्याळाची साथ सोडून आता तुतारीमध्ये प्रवेश करताय, काय नेमकी चर्चा आहे? काय विधानसभेची निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि 4-8 दिवसात ते जाहीर होतील निवडणुकीच्या तारखा वगैरे। आणि म्हणून मी गेली महिनाभर झालंय संपूर्ण तालुक्यात फिरतोय, कारण आता आजची परिस्थिती अशी आहे की ही महायुतीची जागा ही भाजपला जाणार आहे आणि जनतेचा जो कौल आहे, गावोगावी सगळी लोक एकत्रित येऊन त्यांनी मला अतिशय हडसून खडसून सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत निवडणूक ही तुम्हाला लढवावी लागेलच, अशा पद्धतीने त्यांनी मला म्हणजे हलवून कुठा बळकट केलेला आहे। फक्त पहिलं प्राधान्य तुतारीला द्या आणि जर तुतारीचं तिकीट हे चिन्ह मिळालं नाही तर मग मात्र तुम्हाला अपक्ष उभा राहावं लागेल। हे दोन पर्याय त्यांनी मला मांडलेले आहेत, त्याच्यात आम्ही थोडं सुद्धा मागे सरणार नाही असं मतदारांनी मला सांगितलेलं आहे। दौंड तालुक्यातील जनतेच्या नुसारच खरं तर ही जी काय दौंड विधानसभा येणारी ही खरं तर निवडणूक लढवली जाईल आणि येत्या 4-5 दिवसात किंवा येत्या काही दिवसात हे सर्व चित्र स्पष्ट होणार असल्याचं त्यांनी सांगितले। विनोद गायकवाड, लोकशाही न्यूज, दौंड, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।